वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा, वर त्या टिकेसी ज्ञान होय मुडा, अतिमूर्ख त्या दगडा. अभंग जनाबाईचा आहेत. संत जनाबाई कोण हे जास्त सांगण्यापेक्षा फक्त एका वाक्यात सांगतो. संत जनाबाईचा अधिकार एवढा का ज्यांनी हा ग्रंथ लिहिला, काशीमध्ये कबीर नावाचे संत होते, ते त्यांच्या कानावरती कीर्ती ऐकली, जनाबाई एवढे मोठे संत आहेत, आणि त्यांनी मनाशी निर्धार केला, चला आपण आता जनाबाईला भेटायला जाऊ. म्हणून दरमजल करत करत पंढरपूरला आले. तिथं घरी गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या घरी विचारलं, जनाबाई कुठे आहेत? घरच्यांनी सांगितलं गौऱ्या व्यसन्या करता गोपाळपूरला गेलेली आहेत. आणि मग कबीर महाराज घरातून निघाले आणि गोपाळपूरला निघाले. आणि तिथं जनाबाईची भेट होईल म्हणून आनंद झाला. आता जनाबाई भेटतील, आता जनाबाई भेटतील. आणि मग कोणाला विचारावं म्हणून तिथं दोघी जणी महिला दिसल्या आणि त्यांचं एकमेकाबरोबर भांडण चालू होतं. कबीर महाराजांनी विचार केला, या भांडणाऱ्या महिलांना जर विचारलं तर आपल्याला त्या जनाबाईचा पत्ता सांगतील. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराजांनी त्या दोघी भांडणाऱ्यांना विचारलं का जनाबाई कुठे आहेत? भांडणाऱ्या कोण होत्या? एक जनाबाई होती आणि दुसरी तिची मैत्रीण होती. भांडण कशावरून? जनाबाईच्या गौऱ्या तिच्या मैत्रिणींनी चोरल्या होत्या. म्हटले महाराज, जनाबाईला इकडे तिकडे शोधू नका, ही माझ्या बरोबर जी भांडते ना हीच जनाबाई. कबीर महाराजांनी कपाळाला हात लावला. एवढ्या लांबचा प्रवास करून इथं आलो जनाबाईचं दर्शन घ्यायला, आणि तिथं गौऱ्यावरून भांडते. डोक्याला हात लावला, खाली बसले, एवढा मोठा प्रवास केला आणि ही जनाबाई तर भांडते. कसले संत आले? जनाबाईने विचार केला, या महाराजांनी कपाळाला हात लावला, खाली का बसले? म्हटले महाराज, तुम्हाला जनाबाई पाहिजे का? म्हटले हो, पहिलं आमचं भांडण मिटवा. म्हटले काय भांडण आहेत? जनाबाईने सांगितलं, आमचं गौऱ्यावरून भांडण आहेत, माझ्या गौऱ्या तिनं चोरल्या, आता त्यात तुम्ही त्या भांडण कसं मिटवायचं ते मिटवा. कबीर महाराज म्हटले, आता हे भांडण कसं मिटवायचं? जनाबाईने सांगितलं, एक काम करा कबीर महाराज, ह्या गौऱ्यांचा ढिगारा आहे, त्याच्यामध्ये माझ्या गौऱ्या आणि तिच्या गौऱ्या जर ओळखायच्या असेल, प्रत्येक गौरी घ्या, कानाला लावा. ज्या गौरी मधून विठ्ठल विठ्ठल शब्द येईल ती गौरी माझी, आणि ज्याच्यामधून विठ्ठल शब्द येणार नाही ती गौरी तिची. कानाला गौरी लावली कबीर महाराजांनी, आणि विठ्ठल विठ्ठल शब्द आल्यानंतर कबीर महाराजांना भोवळ आली. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराजांच्या लक्षात आलं, एवढ्या लांबचा प्रवास केला, खऱ्या अर्थाने जनाबाई हे संत आहेत. कबीर महाराजांनी जनाबाईला संत म्हणलं, एवढ्यावरच अधिकार जनाबाईचा नाही. आज आपण म्हणतो महिलांना 33% करा, 50% करा. 750 वर्षापूर्वी जनाबाई वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं, आणि अख्खा वाळवंट भरलेला होता वारकऱ्यांनी, आणि जनाबाईंनी सांगावं का हा अभंग कोणी म्हणायचा? जनी मने ज्ञान देवा बोला बोला बोला, जनी मने ज्ञान देवा बोला, जनी मने ज्ञान देवा बोला. म्हणजे आता आपण म्हणतो 50% द्या, 33% द्या. 750 वर्षापूर्वी जनाबाई अख्ख्या वाळवंटामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना हात करून सांगत होती, माऊली अभंग म्हणा, चाल म्हणा. एवढा अधिकार जनाबाईचा, आणि त्यांचा हा अभंग आहे. काय केलं आपण? 5 दिवसापासून पारायण केली ना. पारायण करणं वेगळं, ग्रंथाचं पारायण करणं वेगळं, ग्रंथाचा अर्थ कळणं वेगळं. माणूस भेटला पाहिजे का कळला पाहिजे? भेटणं महत्वाचं का कळणं महत्वाचं? कळणं महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी सांगितलं, ज्याच्या घरामध्ये ग्रंथ नाही ते घरच नाही. ज्याच्या घरामध्ये देवारा नाही. एकनाथ महाराजांचं भारुड आहे. ज्या वेळेला त्या नवरीला विचारलं, बाई तुला इथं लग्न, तुला हा नवरा बघितला, तिनं विचारलं, मी नवरा करायला तयार आहे, पण त्याच्या घरामध्ये देवघर आहे का? देवघर जर नसेल तर मला तो नवरा.
तसं ज्याच्या घरामध्ये ग्रंथ नाही ते घरच नाही. म्हणून आमचे शेळके माऊलींनी विचार केला, प्रत्येक घरामध्ये ग्रंथ पोचावा आणि त्या ग्रंथामध्ये जे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं दडलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावं, एवढाच एक उद्देश. आणि मी सुद्धा अभंग त्याच्याकरताच घेतला का या ग्रंथाचा महिमा काय, तर त्याच्याकरता या अभंगाची भूमिका आपण ऐकली पाहिजे. जोपर्यंत भूमिका कळत नाही तोपर्यंत अभंग कळणार. किती अवघड असू द्या अभंग, किती अवघड श्लोक असू द्या, तुम्हाला जर कळून घ्यायचा असेल तर त्याच्या पाठीमागची भूमिका ऐकावी लागते. भूमिका म्हणजे काय, पाठीमागे काय घडलं हे पाहणं, यालाच मराठीमध्ये सिंहावलोकन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल सिंहावलोकन म्हणजे काय, अगदी मुळामध्ये जाणं. आता समजा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दोन पशु आहेत, एक कुत्रा आणि एक सिंह. कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडा मागे पळतं आणि तोच दगड जर सिंहाला मारला तर कोणा मागे पळतं, कुणी मारला त्याच्या मागे पळतं. म्हणजे कुत्र दगडा मागे पळतं म्हणजे आपण संसारी, आणि ज्याने दगड मारला त्याचा शोध घेणं त्याला म्हणतात संत. विठ्ठल विठ्ठल नाहीतर हा सर्व वाङ्मय जे आहेत, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, श्रीमद भागवत, हे सर्व जर कळून घ्यायचं असेल तर आपल्याला भूमिका ऐकावी लागते. भूमिका म्हणजे काय, दोन वाक्य, त्या दोन वाक्याचा इतिहास. आम्ही कीर्तनामध्ये कायम सांगत असतो, सकाळची वेळ राहते, आई स्वयंपाक करत राहते, पतीला ऑफिसला जायचं राहतं, आणि तेवढ्यामध्ये गडबड होते आणि तिचा नवरा पळत पळत येतो आणि बायकोवरची चिरडतो. तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला समजत नाही. म्हटले झालं काय ते तर सांगा, काय गोंधळ घातला मुलांनी, अहो झालं काय ते तर सांगा. आणि मग ती नवऱ्याला विचारल्यानंतर तो नवरा काय बायकोला म्हणतो तेवढं लक्षपूर्वक ऐका. नवरा म्हणतो, काय गोंधळ झाला ऐकायचं तुला, तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं. तुम्ही जागे ना पण. नवरा काय म्हटला बायकोला, तुझ्या मुलाने म्हणजे तुझ्या मुलाने माझ्या मुलाने आपल्या मुलाला. हे झालं वाक्य. अर्थ कळाला का हो, नाही कळणार. त्याच्याकरता त्या वाक्याची भूमिका ऐकल्याशिवाय वाक्याचा अर्थ लागत नाही, याला म्हणतात भूमिका. विठ्ठल विठ्ठल त्याची भूमिका एवढंच आहे. वाक्य काय पहिल्यांदा लक्षात घ्या, तुमच्या मुलाने माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं हे झालं वाक्य. त्याच्या पाठीमागची भूमिका जर ऐकली तर वाक्य लक्षात येईल. ती घटस्फोटीत होती पहिली, याचाही घटस्फोट झालेला होता. नंतर घटस्फोट ज्या वेळेला झाला दोघांचा, डिवोर्स म्हणतो आपण त्याला, दोघांनाही लग्नात घटस्फोट होण्याच्या वेळेला दोघांना, त्याला एक मुलगा होता आणि तिला एक मुलगा होता. बरेच दिवस झाले, 1 वर्षानंतर पुन्हा दोघांचं लग्न जमलं, वेगळं लग्न जमलं, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तिसरा झाला. आणि मग पहिल्या झालेल्या दोघांनी नंतर झालेल्याला मारलं, हे झालं वाक्य. त्याची ही भूमिका. विठ्ठल तसं जनाबाईंनी हा अभंग लिहिला. या अभंगाच्या पाठीमागची भूमिका काय, त्याची भूमिका अशी आहे, आपला वारकरी संप्रदाय हा 5 खांबावर आधारलेला आहे, उभा आहे. 5 खांब कोणते, आपला वारकरी संप्रदायच नाही, कुठलाही संप्रदाय घ्या, कुठलाही धर्म घ्या, कुठलाही पंथ घ्या, तो 5 खांबावरती उभा असेल तरच तो पंथ आहे, तरच तो संप्रदाय आहे. नाही तर संप्रदाय टिकतही नाही आणि संप्रदाय ठरतही नाही. विठ्ठल विठ्ठल संप्रदाय टिकायचा असेल तर 5 गोष्टी असाव्या लागतात. त्या संप्रदायामध्ये देव पाहिजे, त्या संप्रदायामध्ये संत पाहिजे, त्या संप्रदायामध्ये तीर्थ पाहिजे, त्या संप्रदायामध्ये क्षेत्र पाहिजे, आणि त्या संप्रदायामध्ये ग्रंथ पाहिजे. हे 5 तत्व जर संप्रदायामध्ये नसेल तर तो संप्रदायच नसेल. विठ्ठल विठ्ठल नाहीतर बघा ना, कितीतरी संप्रदाय जन्माला येतात आणि किती लयाला पण जातात, कळतही नाही, कारण त्याला आधार नाही, त्याला ग्रंथ नाही, त्याला संत नाही, त्याला देव नाही. काही संप्रदायामध्ये देव आहे तर संतच नाही, काही संप्रदायामध्ये संत आहे तर तीर्थच नाही. बघा काही तीर्थक्षेत्राला जातो ना आपण, नदीच नाही त्या गावाला,
काही काही ठिकाणी नदी आहे तर देवच नाही, नदीचीच पूजा. काही काही ठिकाणी देव आहेत, तीर्थ आहेत, संत आहेत, पण त्या संप्रदायाला ग्रंथच नाही. म्हणून आपला वारकरी संप्रदाय एवढा श्रीमंत आहेत का या वारकरी संप्रदायावरती अनेक संप्रदाय जगतात. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि या संप्रदायाचे 5 खांब आहेत: देव, संत, तीर्थ, क्षेत्र आणि ग्रंथ. हो, वारकरी संप्रदायाचे हे 5 खांब, हा 5 खांबाची इमारत वारकरी संप्रदायाची या 5 खांबावर आधारलेली आहेत. आणि या 5 खांबांमधले 2 खांब जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात का हे खांब असेपर्यंत हा वारकरी संप्रदाय आहे. काय केलं पाहिजे तर ते 2 संप्रदायाचे खांब अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहे पंढरी, डोळा पाहे पंढरी, पंढरी. ज्ञान होय आचरणाची, ज्ञान होय आचरणाची. डोळा पाहे पंढरी, डोळा पाहे पंढरी. ज्ञान होय आचरणाची, ज्ञान होय आचरणाची. हो, जनाबाई अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. हे कळलं आम्हाला, पण डोळा पाहावी पंढरी काय संबंध आहे? पंढरपुराचा आणि ज्ञानेश्वरीचा संबंध काय तर तो संबंध मी आधी सांगितला. 5 खांब आहेत वारकरी संप्रदायाचे, त्याच्यामध्ये ग्रंथ, क्षेत्र, तीर्थ, देव आणि संत. त्याच्यामधले हे 2 खांब ग्रंथ आणि पंढरी. जोपर्यंत हे 2 तत्व एकत्र येत नाही तोपर्यंत आपली भक्ती ठरत नाही. विठ्ठल विठ्ठल. नारद भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भक्तीची व्याख्या सांगितली. भक्ती जर करायची असेल तर हे 2 तत्व लागतात: एक उपासना आणि एक ज्ञान. नुसतं ज्ञान असून चालत नाही आणि नुसती उपासना असून चालत नाही. जोपर्यंत ज्ञान येत नाही आणि त्याला जोड उपासनेची नाही तोपर्यंत ती भक्तीच ठरू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, ज्यांच्या जवळ ज्ञान नाही ते जर भक्ती करत असेल ना, तुकाराम महाराज म्हणतात ती आंधळी भक्ती आहे. नामदेव महाराजांचा दृष्टांत डोळ्यासमोर ठेवा. नामदेव महाराज अगदी बालवयापासून पांडुरंगाला जीव घालत होते, पण भगवान पांडुरंगाने सांगितलं नामदेवा अजून तू मला ओळखलं नाही का तर तुला गुरु भक्तीचं ज्ञान नाही, गुरु उपदेश नाही, गुरु कृपा झालेली नाही. गुरु कृपा होणे म्हणजेच ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. नामदेव म्हटले देवा अरे लहानपणापासून तुला नैवेद्य दाखवतो, माझ्या हातचं तू जेवतो म्हणतो, ओळखत नाही? ओळखतो तुला. आणि मग 4-5 दिवस जाऊन दिले. नामदेव महाराज काय झालं, वाळवंटामध्ये स्नान केलं आणि नित्यनेमा करता पोथी उघडली, गंध वगैरे देवाला लावले, नित्यनेम करत बसले. तेवढ्यात नामदेवांच्या समोर एक गाडा येऊन थांबला. कशाचा? 2 चाकाचा गाडा, भला मोठा, ह्याला झुंपलेला, आणि त्याच्यावरती तो मालक बसलेला आणि त्याचीच बायको त्याच्या शेजारी बसलेली. आणि मग त्या नामदेवासमोर तो गाडा येऊन थांबला. बलदंड शरीराचा माणूस, त्याच्याच बरोबरीची त्याची बायको. गाडा सोडला. मालकाने सांगितलं बायकोला, हे बघ 2 दिवसापासून अन्नाचा कण नाही पोटामध्ये, भरपूर स्वयंपाक बनव आणि जेवायला वाढ. विठ्ठल विठ्ठल. जेवायचं नाव म्हटलं का माणसं येतात, असं टाइम माहित राहतो ना. विठ्ठल विठ्ठल.
नामदेवांचा नित्यनेम चालू आहे आणि समोर नामदेव महाराज दृश्य बघतायत. भल्ला मोठा बैलगाडा थांबलेला आहे, याला झुंपलेला आहे. नवरा सांगतो बायकोला स्वयंपाक बनव. बायकोनी भले मोठे 3 दगड चूल मांडली, त्याच्यामध्ये लाकडं घातली आणि एवढी मोठी हांडी त्या चुलीवरती ठेवली आणि 3 पोते होते तांदळाचे. किती गाड्यामध्ये? 3 पोते उचलले आणि त्या हांडीमध्ये टाकले. मालकाने सांगितलं भूक लागलेली आहे, हांडी भर बनव. 3 पोते टाकले पण हांडी काय भरली? मालक हांडी भरत नाही. म्हटले मग एक काम कर, गाड्या खाली 15 कोंबडे आहेत, त्या कोंबड्या टाकल्या. मालक हांडी भरली नाही. म्हटले एक काम कर, गाडीच्या पुढे 5 कुत्रे आहेत. आता ते मायावी होतं सगळं, भगवान परमात्म्याचं चरित्र. ते कुत्रे टाकले. मालक हांडी भरत नाही. मालकाने सांगितलं एक काम कर, आता गाड्याला झुंपलेला जो हेला आहेत ना, त्याच्या बायकोने तो हेला उचलला आणि हांडीमध्ये टाकला. परंतु हांडी काय भरली? मालक हांडी भरत नाही. आणि मग मालकाचं लक्ष गेलं नामदेव महाराजांकडं. नामदेव महाराजांच्या लक्षात आला आता आपला नंबर. नामदेव महाराजांचा ग्रंथ एका बाजूला, नामदेव महाराजांची गंधगोळी एका बाजूला. जशी धूम टोकली थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यात. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज म्हटले देवा काय जग बनवलं, काय माणसं का राक्षस. नामदेवा याच्याच करता म्हणत होतो तू गुरु बनव आणि गुरुकून ओळखण्याचं ज्ञान घे. अरे तो माणूस नाही मीच होतो, ती बाई नाही रुक्मिणी होती, हेला म्हणजे गरुड होता, तुला ओळखता नाही आलं. याच्या करता गुरु आणि गुरुकडून ज्ञान घ्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. औंढ्या नागनाथला विसोबा खेचराकडून अनुग्रह घेतला. अनुग्रह घेऊन घरी आल्यानंतर कुत्र्यामध्ये देव दिसला नामदेव महाराजांना. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण नुसती भक्ती करतो, भक्ती ठरत नाही. भक्तीला जोडी जर ज्ञान असेल तर ती भक्ती आहे, नाही तर ती अंधश्रद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल. भक्तीची अगदी सोपी व्याख्या जर करायची असेल, उपासना अधिक ज्ञान बरोबर भक्ती. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये वर्णन केलं. स्वयंपाक बनवायचा असेल तर नुसतं उदक पाणी चालणार नाही. स्वयंपाक बनवायचा असेल नुसता जाळ चालणार नाहीत. स्वयंपाक बनवायचा असेल नुसतं धान्य चालणार नाहीत. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला स्वयंपाक. उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक, एका विना एक, एका विना एक. हो, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नुसता अग्नी चालत नाही, नुसतं पाणी चालत नाही, नुसता जाळ चालत नाही. ह्या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला स्वयंपाक होतो. तसं भक्ती जर ठरवायची असेल, उपासना अधिक ज्ञान बरोबर भक्ती. गावामध्ये 2 म्हातारे होते. एक जन्मता आंधळा होता आणि एक जन्मता पांगळा होता. आणि ते दोघं बसले, एका डोक्याला हात लावून बसायचे. काय देवाने आपला जन्म बनवला? जन्मल्यापासून मी आंधळा आहे, जन्मल्यापासून तू पांगळा, दोन्ही पाय तुला नाहीत, मला दोन्ही डोळे नाहीत. हे गाव कसं आहे आपल्याला अजून आपल्याला पाहायला मिळालं नाही. तो पांगळा म्हणतो मला दिसतं पण मला अजून फिरायला मिळालं नाही. मग दोघांनी एक दिवस मिटिंग घेतली. म्हटले अरे आपल्याला गाव फिरता पण येईल आणि आपल्याला गाव पाहता पण येईल. मग काय केलं? आंधळ्याला डोळे नव्हते पण पाय चांगले होते, आणि पांगळ्याला पाय नव्हते पण डोळे चांगले होते. मग पांगळ्याने काय केलं? आंधळ्याच्या खांद्यावर बसला. आंधळा चालत राहिला आणि पांगळा सांगत राहिला. हे दोघं एकत्र आले आणि नुसतं गाव नाही सिन्नर तालुका फिरून आले घरी. विठ्ठल विठ्ठल. हो, तशी भक्ती करायची असेल तर नुसतं ज्ञान चालत नाही, नुसती उपासना पण चालत नाही. ज्ञानही काही कामाचं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करताय जर ज्ञान नसेल तर तुम्ही कोणत्याही देवाला शिवंदूर फासतान, कोणत्याही देवाला देव मानतात. हे सगळे देव कसे आहेत? शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, कोणती भूते भूते, आपल्या पोटाची रडती, आपल्या पोटाची रडती, आपल्या पोटाची रडती.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे देव भक्ताचंही कल्याण करणार नाही आणि भक्ताचं कल्याण होणार पण नाही. हे देव निर्माण केलेले विकोपंतकर, हे देव निर्माण केलेले आहेत. देव किती आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त 33 प्रकारचे. कोटी म्हणजे संख्येमध्ये कोटी नाही धरायचे, कोटी म्हणजे प्रकार. आपण म्हणतो ना शतकोटी प्रविस्तरम, शतकोटी म्हणजे 100 प्रकार. तसं 33 कोटी प्रकारची देवता आहेत आणि त्यांचे झालेले हे अवतार. विठ्ठल विठ्ठल आणि हे तयार झालेल्या देवतांची झाडणी तुकाराम महाराज करतात. शेंदरी हिंदरी देवते कोणी निर्माण केले? आपण केले. आता लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला ती मुलगी प्रसूत होते, बाळंतपण झाल्यानंतर पूजायला जातात मळ्यामध्ये देवाला. आणि मग पूजायला गेल्यानंतर एका हातामध्ये ताट राहतं, एका हातामध्ये बाळ राहतं. आणि मग ते मळ्यामध्ये जाता जाता ते लहान लहान मुलं घेऊन जाते. तिथं गेल्यानंतर ते 7 देव राहतात, पण एक देव कायमचा गायब. आता काय करायचं? इथं 7 देव भरतायत. मग काय केलं तिनं? आता ते लहान लहान मुलाला कळत नाही देव कोणता दगड कोणता. मग हिनं सांगायचं पायाने, कारण हा दोन्ही हात अटकेल. मग हिनं सांगायचं हा देव उचल, हा देव उचल. आणि मग ते पायाने दाखवून ते देव गोळा करायचे आणि मग त्यांना पूजायचं. तुकाराम महाराज त्याला शेंदरी देवते म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ही देवता आपली कल्याण करू शकत नाही असं सपशेल तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात जे आपल्या पोटासाठी रडतात, बळी मागणं म्हणजे काय? देव कशाला बळी मागल? त्याने प्रजा निर्माण केली, त्याने पशु निर्माण केले, त्याने जीवजंतू निर्माण केले. आपल्या मुलाचा बळी आपण मागू का? नाही मागू शकत. तसं ही प्रजा जर देवाची असेल तर तो बळी का मागेल? आणि तो जर बळी स्वतःच्याच पोटा करता रडत असेल तर भक्ताचं पोट कसं भरेल? विठ्ठल विठ्ठल एक जण मुंजाबाची भक्ती करत होता, 6 महिने झालं मुंजा प्रगटच नाही. मग त्याने काय केलं? उलट्या प्रदक्षिणा चालू केल्या. उलट्या प्रदक्षिणा चालू केल्या. मुंजाबाला आली चक्कर. अरे बाला बोल काय मागायचं मागून घे. त्यांनी सांगितलं देवा 6 महिन्यापासून प्रदक्षिणा घालतो, 6 महिन्यापासून भक्ती करतो, तू अजून प्रगट नाही झाला, काय मागायचं ते मागून घे, बोल काय पाहिजे. मग त्यांनी सांगितलं माझ्या सगळ्या मित्रांना 2-2 मुलं झाली, मला एक पण नाही. तो मुंजाबा म्हटला तर तू जा घरी, नक्की होईल. घरी गेला. 2 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, पण पुत्र संतती काय झाली? 1 वर्षानंतर पुन्हा आला, पुन्हा उलट्या प्रदक्षिणा चालू केल्या, पुन्हा मुंजाबा प्रगट झाला. बोल बघता दुसरा पाहिजे का? म्हटलं देवा पहिलाच नाही. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जसं नेते खोटं बोलतात तसं तू खोटं बोलायला लागला. मुंजाबाने विचार केला आता नक्की आशीर्वाद देतो तुला, नक्की मुलगा होईल, जाय घरी. घरी गेला. 1 वर्ष झालं, परंतु पुत्र संतती झाली नाही. 3ऱ्यांदा आल्यानंतर मुंजाबाला डाऊट आला, का रे तुला आशीर्वाद देतो मुलगा होण्याचा, पण तुझं लग्न कोणत्या साली झालं? म्हटलं देवा लग्न वगैरे काही नाही. अरे मुलगा तुला होईल का मला होईल? विठ्ठल विठ्ठल म्हणजे ज्या देवाला आपल्या भक्ताचं मनोगत कळत नाही तो देव आपलं कल्याण करील का? पांडुरंग पंढरीमध्ये उभा कशा करतायत? समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगरणीत पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव हास्यम विठ्ठलम चिंतयामी. पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठल कमरेवर हात ठेवून एक काम करतोय. काय करतो? जो माझ्याकडे येईल ना त्याला या भवसागरामध्ये फक्त कमरे एवढं पाणी येत, म्हणून तारण्यामध्ये विठ्ठल समर्थ आहेत. विठ्ठल विठ्ठल पंढरपुरामध्ये पांडुरंगाने कमरेवर हात ठेवले. का ठेवले? जगद्गुरु शंकराचार्य भारत भ्रमण करत करत पंढरपूरला आले. शंकराचार्यांनी कधी मूर्तीपूजा केली नाही. शंकराचार्य मूर्तीमध्ये देव मानत नव्हते, निर्गुण उपासक होते. पण पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती बघितली, 8 श्लोक लिहिले आणि त्या 8 श्लोकाला पांडुरंग अष्टक म्हणतात. त्याच्यामध्ये एक 3-4 नंबरचा श्लोक आहे, प्रमाणम भवात बेरी दम्मा मकानाम नितंबक कराभ्याम तृतोयेन तस्मात. म्हणजे तस्मात म्हणजे त्याप्रमाणे जसं कमरे एवढ्या पाण्यामध्ये कोणी बुडत नाही, तसं पांडुरंगाकडे गेल्यानंतर या भवसागरामध्ये या भवसंसारामध्ये हा जीवात्मा बुडत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. हे जर नाही कळालं, कोळी मासे धरायला जातो तलावाकडे,
मग कोळी काय करतो, आपण आणलेलं जाळं पाण्यावरती फेकतो. जाळं पाण्यामध्ये टाकल्यानंतर सर्व मासे जाळ्यामध्ये अडकतात, पण जे हुशार मासे राहतात ना, हुशार कोणासारखे, या वारकऱ्यांसारखे, ते काय करतात, जो जाळं टाकीतो ना त्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. जाळं कुठं पडतं, पाण्यामध्ये, त्याच्या पायाजवळ जाळं पडत नाही, म्हणजे तळ्यातले सगळे मासे पाण्यामध्ये अडकतात आणि फक्त त्याच्या पायाजवळचे वाचतात. म्हणून जो देवाच्या पायाजवळ राहतो तो वाचतो, जो देवाच्या पायापासून लांब राहतो तो मात्र अडकतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजच्या अभंग, प्रस्तुत अभंगामध्ये जनाबाई महाराज वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पंढरीचा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा संबंध म्हणजे हे दोन खांब वारकरी संप्रदायाचे आहे. जर ज्ञानेश्वरी ग्रंथ जर ज्ञान असेल तर आमचा पंढरी ही उपासना आहे. जोपर्यंत पंढरी उपासना ज्ञान एकत्र येत नाही तोपर्यंत आपली भक्तीच ठरत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आता हे ज्ञान आलं कुठून, ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला, जो उत्तर देईल त्याला बक्षीस दिलं जाईल. कोणी लिहिला, सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. बरेच लोक म्हणतात माऊलींनी लिहिला, मेले माणूस जिथं उठविले, वेळ काळा ते ग्रासिले. म्हणजे मेलेल्या माणसाला उठवलं आणि त्या सच्चिदानंद बाबांनी ग्रंथ लिहिला, तो माऊलींनी सांगितला. कोणाच्या आदेशावरून, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, माऊली ग्रंथ लिहा, माऊलींना लिहिला. परंतु हे तत्वज्ञान आलं कुठून माहितीये का, हे तत्वज्ञान, हे तत्वज्ञान आपल्याच जिल्ह्यामधून आलं. विठ्ठल विठ्ठल. एकदा पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारलं, देवा तुम्ही एवढं ध्यानस्थ बसता, कशाचं ध्यान करता, कशाचं चिंतन करता, मला एखाद दोन तत्व सांगा. भगवान शंकर म्हटले, अगं पार्वती, हे तत्वज्ञान तुला कळणार नाही एवढ्या गर्दीमध्ये. पार्वती मातेनं सांगितलं, देवा मला तत्वज्ञान ऐकायचं. मग पार्वतीला बरोबर घेतलं आणि क्षीरसागरामध्ये भगवान शंकराने पार्वती मातेला जे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर ध्यानस्थ डोळे झाकून सांगायचं काम चालू, आणि पार्वती मातेनं ऐकता ऐकता पार्वती मातेला काय लागली, आणि इथंच आपण माती खाली. ती झोपायला काय कीर्तनातली बाई आहे का. विठ्ठल विठ्ठल. ओ, भगवान शंकराने डोळे झाकले, तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती माता तत्वज्ञान ऐकते. ऐकता ऐकता पार्वती मातेला झोप नाही लागली, समाधी लागली, उन्मनी अवस्था म्हणतात. आणि मग ते तत्वज्ञान वाया जायला लागलं. जर तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञान सांगत असेल, ऐकणारा ऐकत नसेल, तर त्याचं पातक सांगणाऱ्याला लागतं. विठ्ठल विठ्ठल. आता हे तत्वज्ञान वाया जाऊ लागलं, म्हणून भगवान विष्णूला काळजी वाटली. भगवान विष्णूने माशाचं रूप घेतलं. कशाचं, माशाचं. आणि ते तत्वज्ञान माशाने ऐकलं, ते मच्छिंद्रनाथ. तेच तत्वज्ञान मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने तेच तत्वज्ञान गैनीनाथांना दिलं, आणि तेच तत्वज्ञान गैनीनाथाने गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार. गैनीनाथांनी ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून ते तत्वज्ञान निवृत्तीनाथ महाराजांना दिलं, आणि तेच तत्वज्ञान निवृत्तीनाथ महाराजांनी निवृत्तीने दिदले माझ्या हाती ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला दिले. निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. म्हणजे वारकरी संप्रदायाचं हे आलेलं तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी असू द्या, चांगदेव पासष्टी असू द्या, अमृतानुभव असू द्या, गाथा असू द्या, हे सर्व भगवान शंकरापासून आलेलं आहे. ज्या ब्रह्मगिरीच्या कुशीमधून जशी गंगा प्रभावित झाली, त्याच ब्रह्मगिरीच्या कुशीमधून ही ज्ञान गंगा सुद्धा प्रभावित झाली. विठ्ठल विठ्ठल.
इथं शिवपुराण सांगायला नाही आलो, पण वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी सुद्धा भगवान शंकरच आहेत. कारण आपल्या काकड्यामध्ये अभंग सापडतात. पंच प्राणार्त्या घेऊन या देवश्रिया येती, रंभाधिकनाच ती उभ्या जोडून हात, उभ्या जोडून हात, अगदी थोडक्यामध्ये सांगतो. एकदा भगवान शंकर निघाले पंढरपूरला. पार्वती मातेनं अडवलं देवा, प्रत्येक वेळेला निघून जातं, कुठं जातं काय कळू द्या. तर भगवान शंकर म्हटले, अगं पार्वती, पंढरपूरची वारी आली, वारीला निघालो. पार्वती माता म्हटले, देवा प्रत्येक वर्षी वळकुटी बांधतान निघताय, ती पंढरपूर आम्हाला तरी दाखवा एकदा. भगवान शंकर म्हटले, अगं पार्वती, वारकऱ्याची गर्दी, एवढी गर्दी तुला सहन होणार नाही. आता ती पार्वती मातेनं सांगितलं, देवा मला यायचं म्हणजे यायचं. हट्टच केला. आता घरामध्ये जर हट्ट केला, भांडणं झाली नवरा बायकोची, कोणाला माघार घ्यावी लागते? नवऱ्यालाच माघार घ्यावी लागते. तसं भगवान शंकर म्हटले, आता तुला सांगून तू ऐकत नाही ना, आता तुला यावंच लागेल म्हणते ना, चल. आणि मग पार्वती मातेनं आवर सावर सुरू केली. आणि तेवढ्यामध्ये त्यांचा मुलगा आला. म्हटले, कुठं निघाले? म्हटले, पंढरपूरला. मलाही येऊ द्या. आता गणपती निघाला. भगवान शंकर म्हटले, आता पार्वती निघाली, गणपती निघाला, आता आपल्याला गाडीच काढावा लागेल. भगवान शंकराची गाडी कोणती? नंदी बाबा. आणि मग या तिघांनी वेश पालटले, नंदीवर बसले, थेट वाळवंटामध्ये उतरले. तिथं गर्दी पाहिली पार्वती मातेने. म्हटले, देवा घरी सांगत होते ते कमी वाटत होतं, पण ही एवढी मोठी गर्दी, एवढी गर्दी मला सहन होणार नाही, मी इथंच थांबते. भगवान शंकर म्हटले, मी तर म्हटलं होतं तू घरीच थांब, तू ऐकलं नाही. पार्वती माता त्या वाळवंटामध्येच थांबली. तिथं ते पद्मावतीचं मंदिर तयार झालं. आता किती जण राहिले तुम्ही ऐकत? किती राहिले? तिघ राहिले. तिघ, गणपती, भगवान शंकर आणि नंदी बाबा. आणि मग चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि महाद्वार घाटाने वर निघाले. आता हे निवेश पालटलेला. एका वारकऱ्याला नंदीचा धक्का लागला. तो वारकरी म्हणले, गोसावड्या, अरे एवढा मोठा बैल तू एवढ्या गर्दीत घातला. आता त्यांना काय माहिती भगवान शंकर आणि नंदी. तो बैल दिसत होता, भगवान शंकर गोसावी दिसत होते. भगवान शंकराला वाटलं, अरे एवढ्या गर्दीत नंदीला आणायलाच नको होतं, पण घाट चढून वर गेले होते. मग आता या नंदीचं काय करायचं? म्हणून घाट चढून वर गेल्यानंतर चौक लागतो. चौकाच्या त्या कोपऱ्यावरती एक मारुतीचं मंदिर आहे, दक्षिणमुखी. नंदीला सांगितलं, बाबा आम्ही दर्शन करून येईपर्यंत तू इथं थांब. अख्ख्या भारतामध्ये मारुती पुढे नंदी फक्त पंढरपूरला सापडेल. विठ्ठल विठ्ठल. हो, पार्वती माता वाळवंटामध्ये थांबली. तिथं झालं पद्मावतीचं मंदिर, देवीचं मंदिर. नंदी बाबाला मारुतीच्या मंदिरामध्ये बसवलं. पुढं आता किती जण राहिले? दोघच राहिले, नंदी गणपती बाप्पा आणि भगवान शंकर. आणि निघाले महाद्वाराच्या दिशेने. नामदेव पायरीपर्यंत कसे तरी नंदीला, गणपतीला आणलं. ते कमरेवर बसे ना, भली मोठी ढेर. आणि मग गणपती कसं काय कमरे, कसं तरी पायी ओढत ओढत, बाबा मला भूक लागली, बाबा मला भूक लागली असा आग्रह केला. भगवान शंकराने सांगितलं, गणपती तू इथंच थांब, तू जर दर्शन तुझंही होणार नाही मलाही करू देणार. म्हणून त्या गणपतीला उचललं. डाव्या हाताला एक खातं होतं. नामदेव पायरी चढून गेल्यानंतर डाव्या हाताला खातं होतं. गणपतीला सांगितलं महादेवाने, गणपती तू या खात्यामध्ये बस, येणारे भाविक तुला पेढे देतील, सफरचंद देतील, केळी देतील, आणि किती चिक्कू असले तरी तुला चिक्कू देतील. गणपतीला तिथं बसवलं. भगवान शंकर निघाले, थेट गाभाऱ्यामध्ये गेले. तिथं गेल्यानंतर पांडुरंगाची आणि भगवान शंकराची एक नजर झाली. बऱ्याच दिवसांनी भेट म्हटल्यानंतर कडकडून आलिंगन दिलं. भगवान पांडुरंगाला एवढा आनंद झाला, भगवान शंकराला उचललं पांडुरंगाने आणि आपल्या डोक्यावर धारण केलं. हे माझ्या पदरचं नाही, शिवपुराण कथा. आणि एक प्रमाण सुद्धा आलेलं आहे. स्वर्ग जयाची साळुंका, रूप पाहता डोळसो, सुंदर पाहता गोप वेशो, सुंदर पाहता गोप वेशो, महिमा वर्णिता महेशो, तेने मस्तक वंदिला, महिमा वर्णिता महेशो, तेने मस्तक वंदिला, महिमा वर्णिता महेशो, तेने मस्तक वंदिला.
आजही ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाचा अभिषेक केला असेल, भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नाहीये, भगवान शंकराची लिंग आहे. म्हणून एवढं ऐक्य, एवढा जुना वारकरी संप्रदायाचा भगवान शंकर आहेत आणि त्याच भगवान शंकरापासून हे ग्रंथ आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्री क्षेत्र पंढरी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं वर्गीकरण जनाबाई या प्रस्तुत अभंगामध्ये करतात. जनाबाई महाराज म्हणतात, वाचायचं असेल तर वाचा. कोणता ग्रंथ? ज्ञानेश्वरी. जीवनामध्ये ज्याला वाचायचं आहे त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काय आहे असा प्रश्नच विचारू नये. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काय नाही असा प्रश्न विचार. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानेश्वरी मध्ये असे विषय मांडले का जगतामध्ये असा एकही विषय ठेवला नाही. आता अनेक वेळेला मी ते ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये आमचा सचिन होता गोंद्याला, त्या संपूर्ण 7 दिवस फक्त ज्ञानेश्वरीवरतीच होते. या ज्ञानेश्वरीमध्ये शोध सांगितले वैज्ञानिक. कशा कशाचे शोध सांगितले? आता हे झाड आहे, झाडाखाली आपण उभे आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध 150 वर्षापूर्वी न्यूटनने लावला असं सांगितलं गेलं. माऊली लिहितात 750 वर्षापूर्वी. फळली तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा. झाडावरून आलेलं फळ स्वभावतः जमिनीमध्ये येतं, याचा अर्थ गुरुत्वाकर्षण आहेत. माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात आणि त्याचा शोध 150 वर्षापूर्वी लागतो. विठ्ठल विठ्ठल. दुसरा शोध ऐकायचा का? हातामध्ये आपण घड्याळ बांधतो. कधी लागला शोध त्याचा? 150 ते 200 वर्षापूर्वी. कुणी लावला? गॅलिली नावाच्या शास्त्रज्ञाने. घड्याळाचा शोध 200 वर्षापूर्वी लागला. माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात काय? उपजेते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. घटिका म्हणजे वेळ आणि यंत्र म्हणजे साधन. घड्याळाचा शोध 750 वर्षापूर्वी लागला. विठ्ठल विठ्ठल. असंख्य शोध सांगितले. आता शेवटचा सांगतो. सूर्याचा शोध. सूर्य जागेवर आहे का फिरतो? सकाळी उगवतो कोणीकडून? पूर्वेकडून. आणि मावळतो कोणीकडे? पश्चिमेकडे. म्हणजे सूर्य सकाळी चालत 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 संध्याकाळी मावळतो. म्हणजे सूर्य आपल्याला चालताना दिसतो. परंतु 100 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी शोध लावला हे सगळं खोटं आहे. सूर्य जागेवर आहे आणि त्याच्या भोवती सर्व ग्रह पृथ्वीसह फिरतात. हा शोध कधी लागला? 100 ते 150 वर्षापूर्वी. माऊली लिहितात, माऊली म्हणतात सूर्य जागेवरच आहेत, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. विठ्ठल विठ्ठल. एकच तुकडा सांगतो ज्ञानेश्वरीतला. न चालता सूर्याचे चालणे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात. याचा अर्थ कितीतरी शोध आपण जर शोधत बसलो त्या ज्ञानेश्वरीमध्ये, आपली बुद्धी काम देत नाही. मी वाराणसीला लास्ट इयरला होतो. मला ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ होता. तो ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ सोडवल्यानंतर आता कुठंतरी ज्ञानेश्वरी कळायला लागली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च ग्रंथ आहेत ब्रह्मसूत्र, का त्याच्यावरती वेदांतामधला ग्रंथच नाही. त्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर ज्ञानेश्वरी कुठंतरी कळायला एखादी ओवी कळते. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये एक भाषा नाही, एक काव्य नाही, एक उपमा नाही. कितीतरी व्याकरण वापरलं. मी तर म्हणतो ज्ञानेश्वरी सारखा या जगताचाच ग्रंथ नाही. एक तर माणूस विद्वान असेल नाही तर कवी असेल, एक तर विद्वत्ता असेल नाही तर कवित्व असेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथामध्ये एक तर विद्वत्ता पण घातली आणि कवित्व पण घातलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा किती महिमा सांगत बसलो. आता तो आमचा सचिन 7 दिवस ऐकत होता. या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर
संसार कशाला म्हणतात, दुःख कशाला म्हणतात, सुख कशाला म्हणतात, संसाराचं स्वरूप काय, सगळं ज्ञानेश्वरीमध्ये ऐकायला मिळेल. फक्त आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, ज्याला मनुष्य देह मिळाला आणि त्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर एकदा तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचा. आणि एकनाथ महाराज म्हणतात, एकदा तरी ग्रंथ वाचला तर त्याच्यातली एक तरी ओवी अनुभवा. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. काय नामदेव महाराज म्हणतायत, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवा आणि त्या ओवीचा अनुभव घ्या. मग ज्ञानेश्वरी आपल्याला कळेल. नाही तर किती पारायण केले तर ओवीचा अर्थही कळणार नाही. पण जनाबाई महाराज सांगतात, या ग्रंथाचा महिमाच असा आहे, तुम्ही नुसतं वाचता नाही आला, नुसतं बोट जरी फिरवली. आमच्या आळंदीमध्ये एक अंध माणूस होता, अंध. आजान वृक्षाखाली ग्रंथ घेऊन बसायचा, फक्त माऊली म्हणायचा, ओवीवरती हात फिरवायचा, माऊली म्हणायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा. 108 पारायण झाली आणि त्याच्यात ज्ञानेश्वरी पाठ झाली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असा ज्ञानेश्वरीचा महिमा काय आहेत अभंगाच्या दुसऱ्या ऐसावर त्याची देसी, ऐसावर त्याची देसी, ऐसावर त्याची देसी. ज्ञान होय अज्ञानाची, ज्ञान होय अज्ञानाची. या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा महिमा संत जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टीकेसी. टीका म्हणजे ग्रंथ. या ग्रंथाला हा विशेष महिमा आहे का तो जर वाचला, तो जर अनुभवला तर अज्ञानाचं निरसन होतं. आणि आपल्या करी हारी दयावारे, कृपा करी हारी दयावारे, कृपा करी हारी दयावारे, कृपा करी हारी. भाव धरुनिया वाचताने कृपा करी हारी दयावारे, कृपा करी हारी दयावारे. आज पहिला दिवस संकेतनी बळीच केला एक. कारण पहिल्या दिवशी कोणाला तरी बळी द्यावा, सिस्टीम लागेल राहत नाही, वारकरी येत नाही, वाजवणारा नसतो, टाळकरी नसतात, गायक नसतात. पहिल्या दिवशी कोणता महाराज घालायचा, मग हाताखालचा जवळचा. म्हणून त्यांनी माझा आज बळी दिलाय. थोडी विसंगती होते, वातावरण मॅच होत नाही, संगत येत नाही, पब्लिक नसते, वातावरण नसतं. पण संत जनाबाई अभंगाचा महिमा सांगतात. अज्ञानाचं निरसन या ग्रंथराज ज्ञानेश्वरीनं होतं. आणि आपल्याला दुःख होण्याला कारण एकमेव काय असेल तर ते अज्ञान आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो, या दुःखाचं मूळ ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. दुःख का होतं आपल्याला? दुःख होतं केवळ दोन तत्वामुळे, एक मीपणा आणि एक माझेपणा. नीट लक्षपूर्वक ऐका. दुःख कशामुळे? मीपणा आणि माझेपणा. या दोन गोष्टी ज्याच्या गेल्या जीवनामध्ये त्याला दुःखच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपण जन्माला आलो जोपर्यंत मी माझेपणा नाही तोपर्यंत तो त्याला दुःखच नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझं माझं म्हटलं का दुःख. एक मुंबईवरून निघाला, ट्रेन मध्ये बसला, गाडी निघाली
आता गाडी सगळी रिकामीच होती. बाकावर बसला आणि तेवढ्यामध्ये दादरला गाडी आली आणि त्याच्या समोरच्या बाकावर एक जण प्रवासी येऊन बसला. भली मोठी बॅग घेतली, बाका खाली घातली, त्या बाकावर बसला. लक्षपूर्वक ऐका. आणि मग गाडी निघाली. दादर स्टेशन सोडल्यानंतर ठाणा आलं. ठाणे स्टेशन आल्यानंतर त्याने सांगितलं, दादा मी पाण्याची बॉटल आणायला उतरतो, बॅगेवरती लक्ष राहू द्या. मोठी बॅग होती. पाणी आणायला खाली उतरला. विको बंद कर. पाणी आणायला खाली उतरला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाली, गाडी सुटायची वेळ झाली. गाडी सुटली पण पाणी आणायला गेलेला काय प्रवासी पुन्हा आला? याने विचार केला मागच्या डब्यात बसला असेल, कल्याण आल्यानंतर आपल्या जागेवर येईल. कल्याण स्टेशन गेलं तरी सुद्धा तो प्रवासी आला नाही. मग याच्या मनामध्ये चलविचल चालू आहे. आता जर इगतपुरीला जर हा नाही आला, जर देवळाली पर्यंत जर हा प्रवासी नाही आला, तर नाशिक रोडला उतरताना आपली बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये काही गरज आहे का दुसऱ्याची बॅगेला हात लावायची? कसारा गेलं, इगतपुरी गेलं, देवळाली स्टेशन गेलं, नाशिक रोड स्टेशन आलं, पण पाणी आणायला गेलेला प्रवासी काही गाडीमध्ये चढला नाही. नाशिक रोड स्टेशन आल्यानंतर एका हातामध्ये स्वतःची बॅग, एका हातामध्ये त्याची बॅग घेऊन खाली उतरला. पुढे आल्यानंतर टीसीने विचारलं, तिकीट बरोबर दाखवलं. पुढे गेल्यानंतर पोलिसांनी अडवलं, ही बॅग तुमची का? म्हटले हो. ही आता त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, सापडली मोकळा झाला असता, ही पण माझी. मग पोलिसांनी विचारलं, खोला तुमची बॅग. मग त्याच्या बॅगची चावी होती त्याच्याकडं. त्यांनी त्याची बॅगची चावी लावली, कुलूप उघडलं, बॅग खोलली. त्याच्यामध्ये टॉवेल, अंडरपॅन्ट, काही कपडे, पुस्तकं सापडले. म्हटले ही बॅग खोला. म्हटली याची चावी गेली, हरवली. पोलिसांना संशय आला, बॅग तुमचीच का? म्हटले हो. नक्की तुमची का? म्हटले हो. चावी कुठे आहे? म्हटले हरवली. पोलिसांना आणखी संशय वाढला. स्क्रूड्रायव्हरने यांनी पकडली, ती बॅग खोलली. त्या बॅगेमध्ये माणसाचे तुकडे तुकडे केलेले औषध सापडले आणि ते बघितले आणि मग म्हणायला लागला, ही बॅग माझी. कशामुळे दुःख झालं? ही जे माझं नाही त्याला माझं म्हटलं का लगेच दुःख. विठ्ठल विठ्ठल हो. एक जण सकाळी सकाळी चहा पिता पिता टीव्ही बघत होता. बातमी चालू होती, वाराणसी ट्रेन कामायनी एक्सप्रेस रुळावरून घसरली, 200 प्रवासी जागीच ठार. चहा पिणं बंद नाही, टीव्ही बघणं बंद नाही आणि बातमी ऐकतोय खुशाल. काही दुःख आहे का? काही संबंधच नाही. पण ज्या वेळेला त्याला फोन येतो, जी ट्रेन घसरली त्याच्यामध्ये तुझी सासू होती, पिल कशा? का बरं? तुझं आलं, माझं आलं. जोपर्यंत तुझं माझं नाही तोपर्यंत दुःख नाही. करोना काळामध्ये कितीतरी माणसं गेली, परंतु ज्या वेळेला आपल्याला फोन येतो, तुझा सासरा, तुझा मेवणा, तुझा चुलता, तुझा चुलती, तुझी आजी, तुझे आजोबा, हे तुझं तुझं त्याच्या मनावरती बिंबलं का दुःख होतं. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सुद्धा लिहितात, संन्याशी कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं? मी आणि माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्याशी जाण, त्याला निरंतर, त्याला संन्याशी म्हणतात, त्याला संत म्हणतात. ज्याच्याजवळ मी आणि माझेपणा नाही त्याला दुःखच नाही. आपण किती जीवन जगलो तरी आपल्याला दुःखाशिवाय दुसरं काही सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. तुकाराम महाराज म्हणतात, त्या हरणासारखं सारखा पळत राहतो. मृगजळ, हरणाला तहान लागते, भर उन्हाळ्यामध्ये चरत त्याला तहान लागते. तहान लागल्यानंतर पाणी कुठं दिसत नाही, म्हणून त्या झळ्या त्याला दिसतात. झळ्या म्हणजे मृगजळ. हरणाला वाटतं हे पाणीच आहे. हरिण त्या पाण्यामागे पळतं. जसं हरिण पळतं, इकडं लक्ष द्या, जसं हरिण पळतं तसं पाणी त्या हरणाच्या पुढे. खरं पाणी लागतं, पाठ लागतो खऱ्या पाण्याचा. हरिण काय करतं? खऱ्या पाटावरून उडी मारतं, कोणाच्या मागे धावतं? हे कोणाचं सांगतो? तुम्ही हरणातच आहे का अजून? हे तुमचंच सांगतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, अल्पायुष्य मानव देह किंवा विठ्ठल विठ्ठल हो. जगद्गुरु तुकाराम महाराज आता जास्त प्रमाणात देत नाही. किती वेळ राहिला आपला? 15 मिनिटं. फक्त सुखाची कल्पना सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे या जगतामध्ये नसलेलं तत्व. सुख म्हणजे काय? या जगतामध्ये नसलेलं तत्व, त्याला आपण सुख म्हणतो. मग मिळेल का हो? जे नाहीच ते मिळेल का? कसं काय मिळेल? जे नाहीच ते मिळणार कसं? मग शंकराचार्यांना प्रश्न विचारला, गाडी घेतल्यानंतर जे होतं ते काय?
नातू झाल्यानंतर जे होतं ते काय, बंगला बांधल्यानंतर जे होतं ते काय, ते सुखच आहे ना. शंकराचार्य म्हणतात ते सुख नाही, त्याला तू सुख म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. मला दुसऱ्या वर्षाला विचारसागर नावाचा ग्रंथ होता. त्या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत आला. तेवढा दृष्टांत घेऊन जा पूर्ण कीर्तनामधून. काय दृष्टांत आहेत? एका माणसाच्या मागे वाघ लागला. कोण लागला? वाघ आडनावाचा नाही, 4 पायाचा. वाघ लागल्यानंतर तो माणूस पळल का धावल? म्हटलं एकच. पळणं धावणं एक नाही. पळणं रस्त्याने राहतं आणि धावणं जिकडं दिसल तिकडं धावतो माणूस. आता वाघ लागल्यानंतर असा धावू लागला, असा धावू लागला. धावता धावता तो एका विहिरीमध्ये पडला. उन्हाळ्याचे दिवस. पण पडता पडता त्या विहिरीच्या किनाऱ्यावरती एक वडाचं झाड होतं, त्याच्या पारंब्या विहिरीमध्ये होत्या आणि पडता पडता त्याने त्या पारंब्या पटकन पकडल्या आणि तो विहिरीमध्ये पासून वाचला. आणि विचार करतो, वाचलो एकदाचा. खाली पडलो असतो तर बुडून मेलो असतो, पाणी नसतं तर खडकावर आपटून मेलो असतो. खाली पाणी किती म्हणून त्यांनी खाली डोकवलं, पाण्याचा थेंब नाही. पण त्या कोरड्या फटक विहिरीमध्ये 3.5 विटोळे घालून एक नाग त्याच्याकडे पाहत होता. याने विचार केला, पडलो असतो तर सर्पदंश झाला असता, नागाचा दंश झाला असता आणि आपला मृत्यू झाला असता. बरं झालं आपण पारंब्या पकडल्या. आता आपण वर चढून आपल्या घरी निघून जाऊ म्हणून वर बघतो तर 2 पंजावर तो वाघ त्याच्याकडे पाहत होता. याने विचार केला, आता खाली उतरव तर खाली नागोबा आणि वरती चढावर तर वरती वाघोबा. आता काय करायचं? तशाच पारंब्या पकडल्या, पण त्या पारंब्याला एक मोळ होतं. साधं नव्हतं. कोणतं मोळ होतं? आग्या मोळ. आणि यांनी पारंब्या पकडल्यामुळं ते हल्लं आणि पारंब्या पकडल्यामुळं हल्ल्यामुळं ते मोळ उठलं आणि त्या माशा त्याला तडा तडा चावू लागल्या. किती चावू लागल्या? बरं, त्या माशा विचारत नाही इथं चावू का तिथं चावू का, जिथं दिसल तिथं त्या माशा चावू लागल्या. आणि चावता चावता सांगा किती दुःख असेल त्याला. खाली उतरता येत नाही, वरती चढता येत नाही, अशाच पारंब्या पकडता येत नाही, 4ही बाजूनी दुःख. आणि अशा दुःखामध्ये त्या मधाच्या पोळीमधून, मोळाच्या पोळीमधून एक मधाचा थेंब निसटला आणि याच्या ओठावर तो पडला आणि याने तो चाटला. कसा लागला? मधुर. म्हणतो काय, मध किती गोड आहे, मध किती गोड आहे. हे कोणाचं सांगतो? हे तुमचं आपलं सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. आपल्या ह्या बाजूनी दुःख आहेत, ह्या बाजूनी दुःख आहेत, पुढं दुःख आहेत, मागं दुःख आहेत, बरोबर दुःख आहेत. पण नातू झाला का मधाचा थेंब, किती आनंद आहे. अरे पण 4ही बाजूनी दुःख आहेत ना. गाडी घेतल्यानंतर दुःख पण सुख पण 4ही बाजूनी दुःख आहेत ना. म्हणून सुखाची कल्पना मुळात आपली चुकीची आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हा संसार दुःख, त्याचं मूळ जर दुःखाचं असेल तर फळ कशाची? ग्रंथरत्न ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय तुम्ही वाचला असेल ना. माऊली लिहितात, ऊर्ध्वमूल अधशाखा अश्वत्थम प्रावृ, म्हणजे संसार वृक्ष हा उलटा आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये झाड एकच आहे, फांद्यावर आहेत आणि मुळं खाली आहेत. पण ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये फांद्या खाली आहेत आणि मुळं वरती आहेत. सगळं उलट आहेत. आपण बुटात पाय घालतो का पायात बूट घालतो? काय करतो? काय करतो संकेत? आपण काय करतो? पायात बूट घालतो का बुटात पाय घालतो? घालताना बुटात पाय घालतो, पण म्हणताना पायात बूट घाल म्हणतो. डोक्यात टोपी घालतो का टोपीत डोकं घालतो? आपण टोपीमध्ये डोकं घालतो, पण म्हणताना डोक्यात टोपी घाल, म्हणजे डोकं फोड पहिलं आणि मग त्याच्यात टोपी घाल. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे या संसाराचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळं उलट आहे. संसाराला दुःख म्हणतो, दुःखाला सुख म्हणतो, सुखाला दुःख म्हणतो. एका आईला 2 मुलं होती. शेवटचा दृष्टांत. एका आईला 2 मुलं होती. एका मुलाचा लाड कॉलनीमध्ये पण, गल्लीमध्ये पण, गावामध्ये पण आणि शाळेमध्ये पण. एक दिवस त्याचा दुसरा भाऊ वैतागला. आईला विचारला, आई, दादाचा एवढा लाड घरामध्ये करतात, गल्लीमध्ये करतात, कॉलनीमध्ये करतात, इकडे लक्ष द्या, सगळीकडे त्याचा लाड करतात. आम्ही दोघं तुझ्याच बुटी जन्माला आलो, एकाचा लाड का आणि मला दुःख का, माझा तिरस्कार का? त्याचा विचार केला तर गल्लीमध्ये लाड करतात गावातली,
गल्लीतली माणसं, कॉलनीतली माणसं, शाळेमध्ये शिक्षक लोक त्याच्यावर प्रेम करतात, त्याला जवळ बोलवतात, त्याला चॉकलेट देतात, त्याला बिस्किट. मला कुणीच जवळ करत नाही. मग आई त्यालाच म्हणतात. आईने ओळखलं, अरे तुझा दोष नाही, तुझा तिरस्कार का बरं करतात? कारण तुझं नाव दुःख ठेवलं आणि त्याचं नाव सुख ठेवलं. सगळं सुखाला बोलवतात, दुःखाला कोणी बोलवत. मग आई त्यालाच म्हणतात. आई सारखं प्रेम या जगतामध्ये नाही. आई तर लेकुराचे हित वाई मावली लेकुराचे हित ज्या दिवशी आपल्या जीवनातली आई जाईल, त्याच्या डिक्शनरी मधला प्रेम नावाचा शब्द मरेपर्यंत त्याला सापडत नाही. म्हणून आई नावाचं तत्व जीवनामध्ये भगवान परमात्म्याने आई शब्द निर्माण का केला? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचं कॉम्बिनेशन केलं. भगवान परमात्म्याने विचार केला, अरे या जगतामध्ये ही माणसं जन्माला येतात, त्यांना देव भेटायचा कधी? म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना देव भेटो नाही तर नाही भेटो, पहिली देवता मातृदेव भव. विठ्ठल विठ्ठल त्या दुःखाने आईला विचारलं, आई मला दुःख तिरस्कार का? आईने सांगितलं, बाळा तुझा जग तिरस्कार का बरं करतं? तुझं नाव दुःख आहे आणि त्याचं नाव सुख आहे. सुखाला सगळं बोलवतात, दुःखाला कोणी बोलवत नाही. मग आई त्यालाच म्हणतात. आईने काय केलं? सुखाचे कपडे काढले, दुःखाला घातले, दुःखाचे कपडे काढले आणि सुखाला घातले. तेव्हापासून लोक कोणाला बोलवायला लागले? दुःखाला. सुखाला समजून दुःखाला बोलवायला लागले ना आपल्या घरात दुःख आणायला लागले. विठ्ठल विठ्ठल सुख म्हणून घरात गाडी आणतो, ऍक्सिडेंट झाला का लगेच दुःख. सुख म्हणून घर घेतो, लग्न झाल्यानंतर सून घराच्या बाहेर काढते, लगेच दुःख. सुख म्हणून नातू होतो, मुलगा होतो, ज्या वेळेला तो घराच्या बाहेर काढतो लगेच दुःख. म्हणजे सुखाचे कपडे घातलेले त्यांना आपण पाहतो, परंतु आतून ते दुःख राहतं. हे सगळं तत्वज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून संसाराचं वर्णन करत असताना माऊली 15व्या अध्यायामध्ये लिहितात, संसार हा काल्पनिक आहे, लटिका व्यवहार, सर्व संसार वाया झारा हरिविन. काय माऊलींचं एक प्रमाण आहे बघा काकड्यामध्ये, जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान तोर देह सुखाचे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत नाही, तर किंमतच नाही. शेवटचा दृष्टांत. आता याच्यावर दृष्टांत नाही. आपण उन्हाळ्यात, आता दिवाळीचे दिवस संपले, आता लग्न चालू होतील. लग्नाला फिरता फिरता जर तहान लागली, आपण जर मोटरसायकलवर प्रवास करत असाल, तहान लागल्यानंतर आपण काय करतो? रस्त्याने गुरळं असतात कुठेतरी रसाचे, उसाच्या रसाचे, आणि मग आपण गाडी बाजूला सावलीत लावतो आणि त्या दुकानामध्ये जातो. काय पिण्याकरता जातो आपण? रस पिण्याकरता. कशाचा? उसाचा. आणि मग गाडी सावलीला लावतो आणि त्या खुर्च्यावरती बसतो आणि मग तो उसावाला काय करतो? गुराळावाला साळलेला ऊस घेतो आणि त्या चरखामध्ये घालतो आणि त्या उसाचा काय काढतो? किती वेळेला घालतो चरखामध्ये? 4-5 वेळेला. 4-5 वेळेला घालतो का रस निघायचा बंद होत नाही तोपर्यंत घालतो. जोपर्यंत उसाचा रस निघायचा बंद होत नाही तोपर्यंत उसाला चरखामध्ये घातल्या जातं, त्याचा रस काढला जातो. रस निघायचा बंद झाला का त्याला उचलतो आणि शोकेश मध्ये नाही. मग कचरा कुंडीत हे कोणाचं सांगतो? आपलं. तुम्ही अजून दुकानातच का? विठ्ठल म्हणून हा ज्ञानेश्वरीचं सगळं तत्वज्ञान आपल्याला त्या ग्रंथामध्ये, तुम्ही नुसतं पारायण करू नका, तुम्हाला ग्रंथ दिल्या जाणार आहेत. हे ज्ञानेश्वरीचं उदाहरण आमच्या माऊलींनी हा संकल्प केला, 1000 ग्रंथाचं वाटप करायचं आहे. पण ते ग्रंथ नुसते घरामध्ये ठेवायचे नाहीत. रोज 5 ओव्या, 50 ओव्या, 100 ओव्या, 500 ओव्या, 1000 ओव्या वाचेल असा संकल्प करावा. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मग हे सगळं तत्वज्ञान आता जे मी तुम्हाला सांगतोय सगळं ग्रंथामध्ये आपल्याला सापडेल. म्हणून या ग्रंथाचा विशेष महिमा सांगतात माऊली जनाबाई महाराज का वाचील जो कोणी, आपलं काय दुसरं चरण आहे, ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर या टिकेसी.
या टीकेला ग्रंथाला वरदान आहेत. जो कोणी याचं वाचन करील, पारायण करील, त्याला ते ज्ञान होईल. कोणाकोणाला ज्ञान होईल? अभंगाचं तिसरं चरण. ज्ञान होय मूढा ज्ञान होय मूढा जनाबाई तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, मूर्ख माणसाला ज्याची क्षमता दगडासारखी आहे अशांना सुद्धा या ग्रंथामधून ज्ञान मिळतं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. अशा वाचणाऱ्यांना जनाबाई महाराज दंडवत घालतात. अभंगाचं शेवटचं वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी गणितासी लोटांगणी गणितासी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञानासी गणितासी लोटांगणी गणितासी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मी काय लांबचा महाराज नाही. मी हक्काने तुम्हाला विचारील, तुम्ही टाळ्या खबर वाचवते नाही? नाही, मी माझं लक्ष, तुझं इकडं लक्ष आहे, माझं तिकडं लक्ष आहे. टाळी का वाजवायची? तर वारकरी संप्रदायामध्ये टाळी वाजवल्यानंतर आपल्याकडून अज्ञात घडलेली पाप टाळी वाजवल्यानंतर निघून जातात. हे माझ्या पदरचं नाही, अभंग आहेत. वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची. हा टाळीचा महिमा आहे. आणि आपण कामधंदे सोडून कीर्तनाला येऊन जर टाळी वाजवली नाही तर कीर्तनाचं पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांनी सांगितलंय, बघा भावार्थ संपला, सगळ्यांनी हात वर करा आणि टाळी वाजवा. तुम्ही ना करू, सांगतोय दृष्टात. आणि मग सगळ्यांनी हात वर केले आणि टाळी वाजू लागली. पण त्याच्यामध्ये एका संतांना हातच नव्हते. कोणते? गोरोबा काका. हात नव्हते. पांडुरंगाची शपथ तुटल्यामुळं त्यांनी ते हात तोडून घेतले होते. आणि तसेच थोटे हात एकावर एक आदळू लागले. आणि त्याचा टाळीचा परिणाम आहे का? गोरा थोटा भजन करी आणि कर फुटले वरच्यावरी. कीर्तनामध्ये हात नसताना टाळी वाजवली, नसलेले हात आले. आणि कीर्तनामध्ये येऊन जर टाळी वाजवली नाही, असलेल्या हाताचं मी सांगणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. एवढे मोठे संत जनाबाई महाराज जे ग्रंथ वाचतील, जे ग्रंथाचं पारायण करतील, त्यांच्या चरणावर मी लोटांगण घेईल. एवढा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहेत, भावार्थ दीपिका आहेत. असा ग्रंथ प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नुसता संग्रही ठेवायचा. रोज नित्यनेमाने 5 ओव्या, 10 ओव्या, 11 ओव्या, 21, 25, 50, 100, 500, 200
हजारापर्यंत आपण त्याचं पारायण करावं. नुसतं पारायण नाही, एकतरी ओवी अनुभवावी. आमच्या माऊलीने हा मोठा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाचं चीज घराघरापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचवणं. विठ्ठल विठ्ठल म्हणून या निमित्ताने मला इथं बोलवण्यात आलं. आमचे संकेत भाऊ माऊलींनी मला फोन केला. खरं तर एकच कीर्तन ठरलेलं होतं, पण त्या कीर्तनाचं वातावरण तयार करण्याकरता हे कीर्तन ठेवलं. बरोबर ना, माणसांना कळल. मग ते सुरुवातीला नाही का सत्यनारायणाला तीर्थप्रसाद, अरे पण सत्यनारायण झालं का मग तीर्थप्रसादाला यायला, मग सत्यनारायण कशाला ठेवलं? सत्यनारायणाची कथा ऐकण्याकरता बोलवलं जातं, हा फक्त तीर्थप्रसादाला जातो. तसं कीर्तन पहिलं काय शेवटचं काय सारखंच असतं, त्याचं पुण्य सारखं असतं. सगळं करंट होल्डर मध्ये बोट घाल, नाहीतर तारीला हात लाव, करंट दोघांनाही सारखाच. तसं कीर्तन हे सारखंच असतं, पण पहिल्या दिवशी थोड्या अडचणी जास्त राहतात, दुसऱ्या दिवशी पब्लिक वाढते, समाज वाढतो, गायक वादक वाढतात. तरी सुद्धा सुंदर अशा प्रकारचं आमच्या माऊलींनी, आमच्या संकेत भाऊनी आणि त्यांचे सहकारी त्या सर्वांनी सुंदर नियोजन केलं आजच्या कीर्तनाकरता. पहिल्या दिवशी थोडी अडचणी राहतात, तरी पण आमचे प्रकाश महाराज गोसावी, आमचे ज्येष्ठ वारकरी, निष्ठावान वारकरी, ते जर कीर्तनाला असले तर मला काही कमी पडत नाही, म्हणून त्यांचा साथ या ठिकाणी आपल्याला लाभली. त्याचप्रमाणे आमचे निवृत्ती महाराज आव्हाड आणि त्यांची कन्या श्रावणीताई आव्हाड, या दोघांचं या ठिकाणी सहकार्य आपल्या कार्यक्रमाला लाभलं. त्याचप्रमाणे आमचे मृदंग वादक अभिजित महाराज कवडकर, त्यांचं या ठिकाणी त्यांनी चांगलं वाजवलं, मला म्हणजे पखवाद वाजवला. त्याचप्रमाणे विनेकर या कार्यक्रमातून एकच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या सुरुवातीला कीर्तनामध्ये मी सांगितलं वारकरी संप्रदायाचे 5 खांब, या 5 खांबावर आधारलेला हा वारकरी संप्रदाय. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला खांब देव, दुसरे संत, तिसरं तीर्थ, चौथे क्षेत्र आणि 5वी म्हणजे ग्रंथ. या 5 खांबापैकी 2 खांबाचा विचार आजच्या प्रस्तुत अभंगातून विचार करण्याचा प्रयत्न केला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि पंढरी. पंढरी क्षेत्र असं आहेत, आता ग्रंथ ज्ञानेश्वरीचं आपण ऐकलं, पंढरी क्षेत्र असं आहेत का तिथं अवघीच तीर्थे घडती एक वेळा, कोट्यावधी ग्रंथाचं भ्रमण करा आणि चंद्रभागेचं फक्त डोळ्यांनी दर्शन घ्या. एकच काशीला मोक्ष मिळतो, पण तिथं मरावं लागतं. काशीला मोक्ष कधी मिळतो? तिथं मरावं लागतं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये ते एक ओवीच आहेत, मोक्ष देऊने उदार. बघा पारणवाल्यांच्या कोणाच्या लक्षात येईल, मोक्ष देऊने उदार, काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर ती गावी. काशी मोक्ष देण्याला उदार आहेत, पण आमची पंढरीला मरावं लागत नाही. पंढरीला फक्त तुम्ही जा आणि कळसाचं दर्शन घ्या, कळसाकडे पहा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा ना शंकराचा. म्हणून पंढरीचं आणि भावार्थ दीपिका म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं हे कॉम्बिनेशन, म्हणजे दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर जी होते त्याला नाव भक्ती असं पडतं. म्हणून सुरुवातीला सांगून गेलो, पंढरी ही उपासना आहेत आणि ज्ञानेश्वरी ही हे ज्ञान आहेत. ज्या वेळेला ज्ञान आणि भक्ती एकत्र, ज्ञान आणि उपासना एकत्र येते, त्यावेळेला भक्ती ठरते. म्हणून माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराजांनी माऊली ज्ञानराज माऊली